इथे मी फुटाणे घेतलेले आहे, तुम्ही डाळवाही घेऊ शकता। आता हे फुटाणे आपल्याला मिक्सरवर काढून घ्यायचे आहे, त्याची छान बारीक पावडर करून घ्यायची। आपण हे फुटाणे छान मिक्सरवर बारीक करून घेतलेले आहे, छान पावडर करून घेतली। आता याला आपण गाळणीने एकदा गाळून घेऊ, म्हणजे ह्याच्यात कुठले कण राहणार नाही आणि आपली चकली तुटणार नाही। याला छान गाळून घ्यायचं। आता ज्या वाटीने आपण फुटाणे घेतले त्याच वाटीने मी 3 वाट्या इथे तांदळाचं पीठ घेते। त्यामध्ये आपल्याला तीळ आणि ओवा घालून घ्यायचा आहे। हळद घालायची, लाल तिखट घालून घ्यायचं, चवीनुसार तुम्ही याच्यामध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट सुद्धा घालू शकता। धनेपूड घालायचे आणि हे आता मिक्स करून यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचंय। परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं। आता या पिठामध्ये आपल्याला हे कडकडीत गरम केलेलं तेल आहे, हे आपल्याला 2 ते 3 चमचे घालून घ्यायचंय मोहन म्हणून। आणि हे छान मिक्स करून घ्यायचं। आता हे छान मिक्स करून घ्यायचं, असं छान चोळून घ्यायचं तेल पूर्ण पिठाला। असा गोळा झाला पाहिजे, अशा पद्धतीने चोळून घ्यायचं। आता आपल्याला ह्यामध्ये चांगलं उकळतं गरम पाणी घ्यायचंय आणि या गरम पाण्याने हे पीठ भिजवून याचा छान गोळा तयार करून घ्यायचा। आता आपला गोळा भिजवून झालेला आहे, तर मी असा चकलीचा साचा घेतलेला आहे, त्यामध्ये आपण आता गोळा टाकून त्याचे छान चकल्या बनवून घेऊया। याच्या छान जॉईंट करून घ्यायचं, म्हणजे या सुटणार नाही। अशा प्रकारे सगळ्या चकल्या करून आपण तळून घेऊ। आता चकल्या आपल्याला छान खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत, मध्यम आचेवर तळायच्या।